या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय पाहायला मिळत आहे. हजारो महिला हातात निळे आणि पंचशील ध्वज घेऊन मोर्चामध्ये जय भीम नमो सहभागी बुद्धाय. झाले. मित्रांनो, आपण आता आहे पवित्र दीक्षाभूमीवर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा जो जनसमुदाय आलेला आहे. तसं तर आज विजयादशमीचा अगोदरचा दिवस म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. दसरा उद्या आहे, परंतु आज येथे या ठिकाणी खूप मोठा मोर्चा बामशेटचा निघालेला आहे. वामन नसरामच्या माणसांचा निघाला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दीक्षाभूमी ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झाली पाहिजे. खरंच तुम्हाला वाटते काय दीक्षाभूमी ब्राह्मणाच्या ताब्यात आहे की आणखी काही आहे? प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटते, जर असेल तर मुक्त झाली पाहिजे की तशीच राहिली पाहिजे? तर तुम्ही पाहू शकता खूप मोठा मोर्चा आपल्या मागे आहे. हजारो लोक मोर्चा घेऊन इथे आलेले आहे आणि ही सर्व भीम अनुयायी आहे आणि ते आपल्या मागे पाहू शकता दीक्षाभूमी आहे आणि दीक्षाभूमीच्या आतमध्ये जात आहे मोर्चा घेऊन आणि जोरजोरात नारे लावणे इथे चालू आहे. या ठिकाणी खूप मोठा मोर्चा असा निघालेला आहे दीक्षाभूमीच्या आतमध्ये आणि ते सर्व बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला परिक्रमा करूनच आतमध्ये जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता हातात पंचशील ध्वज, निळे ध्वज, त्याच्यावर जय भीम लिहिलेलं आणि सर्व जनता ही निळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थीचे अभिवादन करण्यासाठी आतमध्ये जात आहे. या दीक्षाभूमी येथील स्तूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवलेला आहे. या पवित्र अस्थीचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागलेली आहे. दीक्षाभूमी परिसरातील बोधिवृक्षाला आकर्षक रोषणाईने सजवलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीच्या परिसर तेजाने न्हाऊन निघालेला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरवताना दिसून येत होते आणि या ठिकाणी शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेला गुलामगिरीच्या जखडलेल्या शोषित पीडितांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी लाखोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी येऊन अशा प्रकारे तथागतांच्या सुंदर सुंदर मूर्ती, पुस्तके आणि बरंच काही साहित्य इथे पाहायला मिळते आणि लाखो रुपयाची पुस्तके खरेदी करून लोक घरी घेऊन जात असतात. डॉक्टर B.R. आंबेडकर लिहिलेली सुंदर अशी सही इथे पाहायला मिळत आहे. सुंदर सुंदर बुद्ध मूर्ती पाहून मन कसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. अशा प्रकारे मित्रांनो हा दीक्षाभूमीचा परिसर आहे आणि हे पुस्तक आणि मूर्तीची प्रदर्शनी जय तुम्ही भीम नमो पाहतात. बुद्धाय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे दीक्षाभूमीच्या आतमध्ये जी पुस्तक प्रदर्शनी लागलेली आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता की येथे लाखो रुपयाचे पुस्तकाची विक्री इथे केली जाते. सगळीकडे तुम्हाला फक्त इथे पुस्तकाचे दुकान आणि बुद्ध मूर्तीचे दुकाने हेच दिसणार आहे. बाकी इथं काहीच अंगारा धुपारा काही तुम्हाला दिसणार नाही. आणि खाली इथे जेव्हा पाणी झालेलं होतं मागच्या वर्षी, आता इथे चुरी गिट्टी बोल्डर सर्व टाकण्यात आलेले आहे. आता काहीही पाण्याचा प्रॉब्लेम राहिलेला नाही. आता तरी इथं आपल्याला गर्दी कमी दिसत आहे कारण आज पहिला दिवस आहे. उद्या या ठिकाणी लाखोची गर्दी राहणार आहे. पाय ठेवायला सुद्धा इथे जागा राहणार नाही. आणि ह्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे सम्राट अशोकाची मूर्ती इथे आणलेली आहे आणि इथे विदेशातील भंतेजी ही रथावर ठेवत आहे.
या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करणारे आणि देश विदेशात धम्म पोहोचवणारे सम्राट अशोक यांची मूर्ती केरळवरून रस्ते मार्गाने निघालेली होती. 29 सप्टेंबर रोजी नागपुरात पोहोचली. त्यानंतर ही मूर्ती शहरातील विविध बुद्ध विहारात मिरवणुकीतून नेण्यात आली. बुधवारी दीक्षाभूमी येथे धम्म दीक्षा सोहळ्याप्रसंगी ओडिशाहून आलेल्या प्रतिनिधींच्या सुपूर्द करण्यात आली. यावेळी सम्राट अशोकाच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य केरळवरून आलेली हे सम्राट अशोकाची भव्य अशी मूर्त आहे. केरला टू नागपूर 7 सप्टेंबरला निघाली आणि 1 ऑक्टोबरला इथे दीक्षाभूमीवर पोहोचलेली आहे या गाडीमध्ये. आणि याची आता दीक्षाभूमीवर स्थापना होणार आहे. आजच तुम्ही हे वाचू शकता. हे तुम्हाला मराठी माणसाला वाचणार नाही कारण केरला भाषेत लिहिलेलं आहे. नागार्जुन सुरई ससाई यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळच्या कोलमहून 7 सप्टेंबरला निघाली. या यात्रेत सम्राट अशोक यांची 10 फूट उंच मूर्ती आहे. तामिळनाडूतील नारायण गुरु मेमोरियल ट्रस्ट चे डॉक्टर भारती गुरु यांच्या नेतृत्वात निघालेल्या धम्म यात्रेत खूप लोक सहभागी झालेले होते. ही यात्रा केरळ, तामिळनाडू, हैदराबाद, महाराष्ट्र राज्यातील विविध शहरातून रस्ते मार्गाने 5000 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात पोहोचली आणि शहरातील विविध बुद्धविहारात मिरवणुकीद्वारे नेण्यात आली. दीक्षाभूमीवर धम्मयात्रेचा समारोप झाला. 69व्या दीक्षाभूमीच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पाहू शकता भंते ज्ञानज्योती इथे प्रवचन करत आहे आणि हजारो भीम अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येतात आहेत. निळे ध्वज, जय भीमच्या घोषणांनी रस्ते कसे फुलून गेलेले होते. समता सैनिक दलाने येथील सुरक्षा व्यवस्था सांभाळलेली होती आणि त्याचबरोबर प्रशासन, पोलीस प्रशासनाने सुद्धा सुरक्षा सांभाळलेली होती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे, प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूजेचे विविध साहित्य आहे, परंतु तुम्हाला इथे फक्त बुद्ध मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि पुस्तके या व्यतिरिक्त काहीच दिसणार नाही. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सम्राट अशोकाची रॅली ही दीक्षाभूमीवर जात आहे आणि काही स्त्रिया हातात पुस्तके बघा किती प्रमाणात घेऊन जात आहे. येथे फक्त याच वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. येथे एकही दुकान फुलाचं, हाराचं मिळणार नाही. येथे नारळाचं दुकान मिळणार नाही. याते मेणबत्ती, उदबत्ती, धूपबत्ती अशा प्रकारे कुठलंही पूजेचं साहित्य मिळणार नाही. इथं कोणते फळं, फुलं, बेलफुलं असं काहीही मिळणार नाही. मित्रांनो, अंगारा, धुपारा हे काहीच मिळणार नाही किंवा कोंबडी, बकरे, बैल कापणार नाही. कारण येथे फक्त श्रद्धा आहे
उपासना आहे आणि डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. ही मूर्ती मित्रांनो चौकामध्ये लावणार येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. अशा प्रकारे हजारो मूर्त्या इथे प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आणि ज्यांना कोणाला लागतील त्यांनी येथील नंबर घेऊन कॉल करून मूर्ती ऑर्डर करून टाकावी. अशा प्रकारे फ्रेमिंग फोटो फ्रेम आहेत. बुद्धाचा धम्म हा भविष्यावर किंवा भूतकाळावर चालत नाही तर वर्तमान स्थितीवर चालतो आणि जे आपल्याला दिसते त्यावर डोळसपणे लक्ष ठेवून विचार केला पाहिजे असा बुद्ध धर्म सांगतो. म्हणजेच इथं अवतार चमत्कार अशा कोणत्याच गोष्टीला थारा दिला जात नाही. तरी आपले काही बौद्ध बांधव या गोष्टीला बळी पडतात. 99% बौद्ध बांधव बळी पडतात. ते तुम्ही समजून घ्यावे. कोण काय कसे आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय त्या गावाचं नाव लिहायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो पाहत राहा विदर्भातला किडा आणि तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय.